हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅन्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण घारग्याची रेसिपी करणार आहोत. आता हे नाव ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ना लाल भोपळ्याचे घारगे करणार आहे का? तर नाही. आता इथे आपण आहे ना एक मस्तपैकी एक इनोव्हेटिव्ह रेसिपी करणार आहोत. एका वेगळ्या फळाचे आपण घारगे म्हणजेच पुरी करणार आहोत. ते आहे आंब्याचे घारगे म्हणजेच मँगो पुरी. आंब्याचे घारगे म्हणजेच पुऱ्या करण्यासाठी आपल्याला 1 बाउल आंब्याचा रस लागणार आहे. तो आपण जो रस आहे ना आंब्याचा काढला होता तो मिक्सरमधनं फिरवणं खूप महत्त्वाचं आहे. जर गाठी असतील तर आपल्याला पुऱ्या लाटता येत नाही. सो आपण 1 बाउल आंब्याचा रस घेतलेला आहे मिक्सरमधनं काढून. इथे मी अर्धी वाटी गूळ आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे. ते पण डिपेंड्स की आंबा कसा आंबट आहे किंवा गोड आहे त्या पद्धतीने गूळ कमी जास्त करायचा. आता इथे आंबा बऱ्यापैकी गोडसर आहे म्हणून मी अर्धी वाटी किंवा अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे. आपण इकडे ना कढई घेतलेली आहे. त्यात ना आपण आता हा जो रस आहे आंब्याचा तो ओतून घेऊयात. आता यात बारीक चिरून घेतलेला गूळ, 1 चमचा साजूक तूप. आता आपण हे सगळं मिक्स करून आहे ना कंटिन्यू हलवून घेऊयात. आता हे कशासाठी माहितीये का की गूळ आपण आहे ना छान ह्याच्यात विरघळून घेतला की आपल्याला पुऱ्यांमध्ये सुद्धा ना भिजवायला मध्ये मध्ये खडे येत नाहीत आणि एकसारखा असा गोडवा त्याच्यात उतरतो. यासाठी आपण हे कंटिन्यूस आहे ना फिरवलं ना की गूळ सुद्धा आहे ना आपला सगळा जे बारीक बारीक खडे आहेत ते छानपैकी आहे ना विरघळतात लवकरच. सो आता पहिली एक उकळी येईपर्यंत आहे ना आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचंय. आपल्या मिश्रणाला ना उकळी यायला लागलेली आहे. आपण गॅस बंद करून हे मिश्रण आहे ना आता परत 1-2 मिनिटं हलवून घेऊयात म्हणजे खाली लागतही नाही आणि उरलेला जो गूळ असेल बारीक तुकडे तर तो सुद्धा लगेच विरघळतो कारण उष्णता भरपूर आहे ना म्हणून. हे मिश्रण आता गार करून घेऊयात आपण. आता घारग्याचं म्हणजेच आहे ना पुरीचं पीठ भिजवण्यासाठी मी ना एका मोठ्या बाउलमध्ये हे 2 बाउल आहे ना कणिक घेतलेली. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे. ह्याच्यात 3 ते 4 चमचे तांदूळाची पिठी म्हणजे तांदूळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, अगदी थोडंसं मीठ. आता गोडाचा पदार्थ आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं ना की पदार्थ आपला अजून चविष्ट होतो यासाठी. आता हे कोरडं जिन्नस आधी सगळं मिक्स करून घेऊयात आपण. हे जे आंबा आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते पूर्ण गार झालंय. आता आपण ते सगळं आहे ना या कणकेमध्ये टाकून घेऊयात. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि जर सैल वाटलं तर आपण आहे ना त्या पद्धतीने कणिक थोडीशी जास्त वाढवूयात. आणि किती लागेल एकूण कणिक ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता तरी आपण 2 बाउल घालून घेतलेली आहे. आता हे थोडंसं ना असं हाताला आपण मिक्स करून घेतानाच मला थोडं सैल वाटतंय. सो कणकेची थोडीशी गरज आहे. कणिक घालून घेऊयात आपण. पुरीचा गोळा आपण आहे ना छानपैकी भिजवून घेतलेला आहे आणि मीडियम भिजवायचा, फारही घट्ट नाही आणि फारही सैल नाही कारण रवा आहे थोडासा फुलल्यावर किंचित घट्ट होतं. आता त्याच्यावर ना आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि परत मळून घेऊयात म्हणजे तेल सगळीकडे छान ग्रीज होईल. तेल ग्रीज करून झालेलं आहे. आता आपण आहे ना हे पीठ छानपैकी भिजवण्यासाठी किंवा रवा फुलण्यासाठी 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 20 मिनिटं आहे ना छानपैकी पीठ मुरलेलं आहे. आता आपण परत आहे ना एकदा मळून घेऊयात म्हणजे पीठ छान सॉफ्ट होतं. फ्रेंड्स, मगाशी सांगायचं राहिलं आपल्याला एकूण आहे ना 2.5 बाउल आहे ना कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ लागलेलं आहे हे पीठ भिजवण्याकरता. आता आपण काय करूयात ह्याचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊयात म्हणजे पेढ्याच्या आकाराचे करून घेऊयात आणि असे सगळे गोळे तयार करून घेतले ना की आपल्याला पुऱ्या लाटायला ना खूप सोपं पडतं. पुरी लाटण्यासाठी ना आपण आहे ना पोळपाट घेतलेला आहे. त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे काय होतं की पुरी लाटताना अजिबात चिटकत नाही. पुरी मी लाटून घेतलेली आहे. फार पातळ लाटायची नाही आणि फारही जाड लाटायची नाहीये. अशा पद्धतीने आपण आहे ना अजून बऱ्याच पुऱ्या लाटून घेऊयात. आपण पुऱ्या अशा लाटून तयार ठेवलेल्या आहेत. आता तळायला घेऊयात. पुऱ्या लाटेपर्यंत आपण इकडे तेल तापवून घेतलंय. त्यात आता एक पुरी सोडून घेऊया
आणि लगेच आपण टर्न करून घेणार आहे. त्याला असे ना डाग असे डार्क पाडायचे नाहीये, इतपत तळायचं नाहीये, हलके असे आपण आहे ना डाग पाडून घेऊयात, म्हणजे हलकं आहे ना तळून घेऊयात. दुसऱ्या साईडने पण आता आपण चेक करून घेऊ. येस, मस्त आपली पुरी आहे ना तळली गेली आणि रंग पण बघू शकताय तुम्ही, इतका सुंदर आहे ना असा येल्लो कलर आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना अशी छान टम्म फुगलेली सुद्धा आहे. आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून अशाच आहे ना तळून घेऊयात. फ्रेंड्स, मस्त असे गरमागरम खुसखुशीत टम्म फुगलेले आंब्याचे घारगे म्हणजेच मँगो पुरी तयार आहे. आणि आपण ती मस्त सर्व करून घेतलेली आहे. आणि कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा रिफ्रेशिंग मँगो कलर आलेला आहे. तर फ्रेंड्स, घारगे बघून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? नक्की हे करून बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे ना 8 ते 10 दिवस छान टिकतात, एकदम चविष्ट होतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शुगर फ्री आहे. सो कोणीही हे घारगे एन्जॉय करू शकतात. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.